नमस्कार, माझे नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया झुणका भाकरी पिठलं पोळी, महाराष्ट्राची फेवरेट अशी ही डिश असणार आहे। यासोबत तुम्ही लोणचं, मिरची, कांदा घेऊ शकता। भाकरीसोबत अप्रतिम अशी ही रेसिपी खायला लागते। एकदम टेस्टी अशी। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करूया। बघा, आपण 1 वाटीभर बेसन घेतलेलं आहे। यासोबत आपण मीठ, हळद, जिरा, हिरव्या मिरची बघा मी बारीक अशा चॉप करून घेतलेल्या आहे। त्याचसोबत कांदाही मी एकदम बारीक असा चॉप करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर। यासोबत आपण तेलाचा यामध्ये वापर करणार आहोत। तर चला आपण करूया। आता एका बाउलमध्ये आपण सर्वात आधी बेसन ॲड करूया। त्यामध्ये पाणी ॲड करून याला छानपैकी मिक्स करून घेऊया। गुठळ्या अजिबात राहिलं नाही पाहिजे। प्लेन असं एकदम सॉफ्ट असं आपल्याला हे यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने बघा एकदम पातळ असं मी हे बनवलेलं आहे। आता आपण याला साईडला ठेवू। थोडंसं कढईमध्ये आपण आता सर्वात आधी तेल ॲड करूया। तेल छान गरम झाले की त्यात जिरे ॲड करूया। मिरची जिरे बघा छान झाले। आता यात आपण मिरची ॲड करूया। आता यामध्ये आपण कांदा ॲड करूया। मीठ, कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला यात परतून घ्यायचा। कांदा बघा छानपैकी होत आला आहे। यामध्ये आता आपण हळद ॲड करूया। तर हे छानपैकी झालं की यामध्ये आपण मिक्स केलेलं बेसन ॲड करूया।
थोडंसं अजून पाणी आपण यामध्ये ॲड करूया. थोडंसं पाणी अजून ॲड करूया कारण की हे शिजायचं आहे. आणि आपल्याला थोडंसं पातळ असंच हे करायचं आहे म्हणून थोडंसं पाणी मी एक्स्ट्रामध्ये ॲड केलेलं आहे. तर टाकले आपल्याला एकदम छानपैकी हलवून यामध्ये गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. घोटून घेईपर्यंत गॅस आपल्याला लो फ्लेमवर ठेवायचा आहे. थोडंसं मीठ चेक करून यामध्ये मीठ आपल्याला आत्ताच ॲड करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स झालं आहे सर्व. आता आपण गॅसची फ्लेम हाय करूया. आपला बेसन छानपैकी शिजते. आता आपण यावर थोडीशी लो फ्लेम करून 5 मिनिटासाठी याला वाफ देऊन घेऊया. वाफ देऊन घेतलं की एकदम छान असं हे लगेच शिजतं. आपलं बेसन होईपर्यंत आता आपण भाकरी गरम थापून घेऊया. गरम भाकरी खूप सुंदर अशी लागते. नाचणीची भाकर आहे ही. छान आता हे थापून तयार आहे. एका साईडने थोडीशी भाकरी झाली की याला आपण आता पाणी लावूया. छान आपण अशा पद्धतीने याला शेकून घेऊया.
आपली भाकर आता परफेक्ट शेकून तयार झालेली आहे. आता हे तयार होत आलेलं आहे. आता यावर आपण कोथिंबीर ॲड करूया. आणि मिक्स करून घेऊ. कोथिंबीर ही आपल्याला शेवटीच ॲड करायची. आपला गरम गरम झुणका तयार आहे. आता आपण याला गरम गरम सर्व करू. हे बघा, आता आपला झुणका एकदम परफेक्टली असा तयार झालेला आहे. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तसेच लाईक कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीज घेऊ.